नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RT प्रवेशाविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता पालकांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. तर याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, RT कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारचा RT प्रवेशाचा 1 किलोमीटर अंतराचा निर्णय या ठिकाणी न्यायालयाने स्थगित केलेला आहे. याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये खाजगी शाळांमध्ये RT प्रवेशासाठी 1 किलोमीटर अंतराची आता अट रद्द. यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बेकायदेशीर आदेशाला कोर्टाने दिली या ठिकाणी स्थगिती. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, RT कायद्याअंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या RT प्रवेशाच्या 1 किलोमीटर अंतराचा निर्णय न्यायालयाने या ठिकाणी स्थगित केला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, RT कायद्याअंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या RT प्रवेशाच्या 1 किलोमीटर अंतराचा जो काही निर्णय आहे त्या निर्णय न्यायालयाने आता या ठिकाणी स्थगित केला आहे. यामुळे पालकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार RT अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात असलेली शाळाच निवडता येत होती. मात्र 1 किलोमीटरची अट RT कायद्यात कुठेही नाही. तसेच शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे. त्यात राज्य सरकारकडून सुधारणा करत 1 किलोमीटरची अट लादणं म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने अधिकार काढून घेण्यासारखे आहे, असं निरीक्षण कोर्टाने या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये 1 किलोमीटर अंतर मर्यादा या ठिकाणी दूर झाली. तर नागपूर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बेकायदेशीर आदेशाला या ठिकाणी स्थगिती दिली आहे. तसेच जनतेच्या हितासाठी ही केस लढवणारे ॲडव्होकेट दीपक चटप आणि बोधी रामटेके यांचे अभिनंदन, आभार. तसेच अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे हा आदेश आपल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही आम आदमी पार्टीने शिक्षण संचालकांना भेटून हा आदेश पूर्णतः बेकायदेशीर आणि पालकावर अन्याय करणारा आहे असे स्पष्ट सुनावले होते. या 1 किलोमीटरच्या अटीमुळे अनेक पालकांना मुख्यत्वे ग्रामीण भागात आणि शहरी उपनगरात ऑनलाईन अर्ज भरताना 1 किलोमीटर अंतरामध्ये शाळाचा पर्यायच येत नव्हता. या सरकारच्या मनमानी प्रयोगातून तब्बल 35% जागा रिक्त राहण्याची भीती होती. तसेच आम आदमी पार्टीने सातत्याने याविरोधात पत्रकार परिषद, निवेदने आणि आंदोलने तसेच शेकडो पालकांनी सरकारला ईमेल पाठवून याबाबत नियम बदलाची मागणी केली. परंतु सरकार आणि शिक्षण मंत्री यांनी मात्र विधिमंडळात चर्चेमध्ये दरम्यान पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि त्यांचे अज्ञान उघड करणारी माहिती दिली. या संदर्भात आम आदमी पार्टीने कायदेशीर बाबी तसेच दिली आहे. तर या संदर्भात आम आदमी पार्टीने बेकायदेशीर बाबी पण समोर ठेवल्या होत्या. यावर नागपूर कोर्टामध्ये पालकांच्या वतीने ही केस सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या वकिलांनी लढवली. याला स्थगिती मिळवली. तसेच या आम आदमी पार्टीने शिक्षणासाठी नेहमीच लढत आलेली आहे आणि यापुढे शिक्षणासाठी हक्कासाठी आमची लढाई चालूच राहील, असं मुकुंद खिर्दक आप पालक युनियन राज्य प्रवक्ते आम आदमी पार्टी यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, RT प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो RT कायद्याअंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये आणि वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या RT प्रवेशाचा 1 किलोमीटर अंतराचा निर्णय न्यायालयाने या ठिकाणी स्थगित केला आहे.
तर मित्रांनो, RTE प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.